नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. मी बोललो होतो ना, आज मी माझ्या नवीन रूमचा आहे ना हाल बदलणार आहे. तर आपण त्याला सुरुवात केली बरं का. तर आपण मेकअप करते म्हणून आरसा डायरेक्ट कोपऱ्यात लावला. यांना दोघांना पाहून मला असं वाटत होतं का सगळ्यात सुखी जीवन यांचंच आहे. डीवर तर एवढी धूळ बसली ना का जस काय 50-60 वर्षापासून गाडी इथंच आहे. त्यामुळे ना आज आपण निर्णय घेतला का आपण गाडी धुवून टाकू. मी माझी गाडी धुतोय हा निरोप माझ्या मित्राला कस काय गेला काय माहित, आणि तो पण बोलला माझी पण गाडी वॉशिंगला लावून. भाऊची गाडी वगैरे वॉशिंगला लावली. त्यानंतर मस्त पैकी ना आपण PC वर गाणे ऐकत बसलो. मी जर एखाद्या गल्लीत राहते ना, तिथल्या गल्लीतल्या लोकांचे ना तुम्हाला कामच ऐकावं लागते ना. आपल्याला आहे ना आपल्या मित्राच्या मम्मीने ना गॅस टाकी भरून आणायला सांगितलं. की गावांमध्ये असेल बरं का बिबट्यांची दहशत, पण आमच्या गावात आहे ना कुत्र्याची दहशत आहे. आम्हाला आज काही कामं नव्हते, तसं तर रोजच नसतात बरं का, पण कामं नसल्यावर ना आम्हाला नुसती गाव डावरायची सवय. डवरता ना आम्ही डायरेक्ट गेलो भाई नांदगाव कॉलेजला. आणि नांदगाव कॉलेजला गेल्यावर आम्हाला असं समजलं की पोरं इथं अभ्यास करायसाठी नाही तर नुसती मज्जा करायसाठी. आम्हाला आहे ना उडता अशी खबर लागली की नांदगाव मध्ये ना स्प्रिंग रोल आणि मोमोज भेटायला लागले. मग काय आम्ही डायरेक्ट गेलो शनी मंदिर. मित्रांनो, या शॉपचा ऍड्रेस आहे ना आपल्या शीतल हॉटेलच्या मागे आहे बरं का. आणि नांदगाव मध्ये खरंच एक टॉपचा विषय बरं का. तर मी आलोय ना, तर तुम्ही पण या आणि स्प्रिंग रोल आणि मोमोज नक्की ट्राय करा. चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं तुमच्या सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.